अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यातील बांधकाम कामगारांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार असून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आमदार प्रताप अडसड यांनी दिली। ते स्वयंपाक उपयोगी साहित्यांच्या संचाचं वितरण कार्यक्रमात बोलत होते। स्वर्गीय दादाराव अडसड क्रीडा प्रांगण इथं पहिल्या टप्प्यात 500 बांधकाम कामगारांना प्रेशर कुकर, गंज, ताट, वाट्या, ग्लास, चमचा आदी स्वयंपाक उपयोगी साहित्य संचाचं वितरण आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते करण्यात आलं। राज्य शासन कामगारांसाठी विविध योजना राबवतात। या योजना सर्वसामान्यांपर्यंत आता पोहोचायला लागल्या आहे। केवळ पेटी आणि स्वयंपाक उपयोगी साहित्य संचपर्यंत ही योजना मर्यादित नाही। आरोग्य, शिक्षण, कामगारांच्या कुटुंबांना लाभ देणारी ही योजना आहे। तिन्ही तालुक्यात बांधकाम कामगार मदत केंद्र उघडण्यात आले असून कोणत्या एजंटकडे न जाता या केंद्रातून आपण लाभ घ्यावा असं आवाहन आमदार प्रताप अडसड यांनी केलंय। जिल्ह्यात सर्वप्रथम आमदार प्रताप अडसड यांनी प्रथम 3 तालुक्यात बांधकाम कामगारांना किचन सेट वाटपाचा उपक्रम हाती घेतला। धामणगाव इथं 500 कामगारांना साहित्यांचं वितरण करण्यात आलं। चांदूर रेल्वे इथं सोमवारी तर मंगळवारी नांदगाव खंडेश्वर इथं साहित्य संच वितरित करण्यात येणार आहे। यावेळी उपस्थित बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली। आज धामणगाव रेल्वे शहरामध्ये धामणगाव तालुक्यातील सारा आपलं बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं जे किचन सेटचा वाटपाचा कार्यक्रम आहे धामणगावला लावलेला आहे विभागाच्या वतीनं आणि आमच्या सगळे पदाधिकारी कार्यकर्ते त्यामध्ये मदत करीत आहेत। आज दादांनी जो कार्यक्रम राबवला धामणगाव तहसीलमध्ये, जो बायांना त्रास होत होता अमरावतीला जाऊन, आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले की हा कार्यक्रम धामणगाव नगरीमध्ये व्हावा। आणि भारतीय जनता पार्टीने जे आम्हा बायांना सहकार्य केलं की हा कार्यक्रम आपल्या तालुका स्तरावर उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी प्रतापदादा यांचे मनाने आणि मनापासून आणि सर्व बायांच्या वतीने आभार मानते। जवळपास इथे आपण 400 ते 500 लोकांचं बायोमेट्रिक करून हे साहित्य किचन सेट वाटपचं नियोजन केलेलं आहे। आणि यामध्ये इथून कमीत कमी जवळपास 3000चा वर लोक दिसू राहिले। इथून ज्या लोकांना नाही भेटणार असं नाही आहे की आम्हाला नाही भेटणार, त्याही लोकांना भेटणार, पण त्यांना थोडंसं त्यांचं नियोजन करायसाठी थोडा वेळ लागणार आहे। यांच्या हस्ते आपण धामणगाव मतदारसंघात आज धामणगावला किचन सेटचं वाटप केलेलं आहे। तसंच उद्या चांदुरेला पण यादवराव मंगळकरामध्ये आपण किचन सेटचं वाटप करणार आहे। तसेच नांदगाव खंडेश्वरला 5 तारखेला आपण नियोजन केलेलं आहे। या मतदारसंघातल्या सर्व बांधकाम मजुरांना आपण गृहोपयोगी वस्तू देणार आहे। त्याबद्दल कोणी म्हणजे वंचित राहणार नाही याची कामगार ऑफिसतर्फे